हे जे शिंदे शेलार साटम हे टाइम आलं मतं पाहिजे तर सगळे खान पठाण शेख हे सगळे होऊन जातात मतासाठी ते रोल काही करणार पण आता त्यांना काय दुबीकरण करायचं आहे ना। आपल्यासोबत माजी मंत्री अस्लम शेख आज बैठक आहे। महाविकास आघाडी एकत्र होती। स्थानिक लेवलला आता तुम्ही एकटं चालायचा नारा दिलेला आहे, काय सांगाल त्यावर? नाही, पहिल्या दिवशीच मी सांगितलं आहे की आम्हाला स्वबळावरती ह्या महानगरपालिकाची निवडणुका लढायची आहे आणि आजही आम्ही त्यावरती जे आमचा स्टेटमेंट त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत। आमचा नॅचरल अलायन्स राष्ट्रवादी बरोबर होता, त्यांच्याशी आम्ही प्रयत्न केला। शरद पवार साहेबांना जाऊन आम्ही भेटलो आणि सांगितलं की एवढं वर्षी आम्हाला आमचा आणि तुमचा गठबंधन आहे, तुम्ही आमच्या सोबत या आणि याच्यावरती विचार करा। अजून त्यांच्याकडून काय आम्हाला निरोप आलेला नाही, पण आमची तयारी चालू आहे। पवार साहेब म्हणतायत की महाविकास आघाडी जर एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीला आपण हरू शकतो, शिंदेना आपण हरू शकतो। या त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं बघता? नाही, मी त्यांच्या स्टेटमेंटच्या संदर्भात काय बोलत नाही, पण मला असं वाटतं की काँग्रेस या मुंबईमध्ये सक्षम आहे आणि तुम्ही बघा येत्या काळामध्ये चांगले निर्णय लागतील, चांगली सीट आम्हाला लागतील। नाही, पण दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडनं एक अजेंडा पेरला जातोय की जर महाविकास आघाडीची सरकार किंवा दोन्ही ठाकरे एकत्र आले तर खान महापौर होईल। या विधानाकडे कसं बघता? त्यांना खान पण चालेल, त्याला पठाण पण चालेल, त्यांना मतं पाहिजे। त्यांना काय मुस्लिमान लोकांची मतं नको, त्यांना मुस्लिम कम्युनिटीची मतं नका। कुठला मंत्री आहे त्यांचे कार्यक्रम मध्ये जात नाही? मुख्यमंत्री पासून खाली त्यांचा जे नगरसेवक असेल ना, सगळे मुस्लिम समाजाचे कार्यक्रम मध्ये जातात, सगळे धार्मिक कार्यक्रम मध्ये जातात, सगळे एकमेकांचं कौतुक करतात। सगळे जे शिंदे शेलार साटम हे टाइम आलं मतं पाहिजे तर सगळे खान पठाण शेख हे सगळे होऊन जातात मतासाठी ते रोल काही करणार पण आता त्यांना काय दुबीकरण करायचं आहे ना, तर त्यांना खान नको। अरे खानची पिक्चर बघण्यासाठी तर तुम्ही पहिला जाता, खानच्या घरी जेवण्यासाठी तर तुम्ही पहिला जाता, मग कशाला नाटकं करता? तुम्ही पालकमंत्री होतात, तुम्हाला मुंबईतल्या समस्या माहिती आहेत। असं राजकारण राहिलं तर मुंबईकरांच्या ज्या बेसिक समस्या आहेत त्या हा सुटतील? देशाचा दुर्भाग्य आहे। जर तुम्ही निवडणुका खान पठाणच्या नावावरती लढत असणार, हा मुंबईचा दुर्भाग्य आहे, हा देशाचा दुर्भाग्य आहे। आज समस्याबद्दल तुम्ही चर्चा करत नाही की बाबा रस्त्यामध्ये ट्रॅफिक किती आहेत, गाड्या किती आहेत, गाड्याचे पार्किंगची व्यवस्था आहे की आपल्याकडे? आपल्याकडे फुटपाथ आहे, फुटपाथवरती हॉकर बसले, त्याचा तुम्ही व्यवस्थित पॉलिसीच्या हिशोबाने त्यांना बसवण्याचं काम केलं का? लोकांना शुद्ध पाणी अजूनही भेटत आहेत का? आज काय हाल झालेला आहे? मुंबईची परिस्थिती अशी झाली आहे की मुंबईमध्ये जेवढे श्रीमंत लोक राहणार आहेत ते मुंबई सोडून जात आहेत, जेवढे स्पोर्ट्सचे स्टार्स आहेत ते सोडून जात आहेत, जेवढे फिल्मी कलाकार आहेत ते सोडून जात आहेत, जेवढे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते मुंबई सोडून जात आहेत। मुंबईचा काय हाल केलाय आणि एवढा हाल केल्यानंतर पण तुम्ही खान पठाण आणि शेलार आणि शिंदे शोधत आहेत। तर शेवटचा प्रश्न विचारतो की माणिकराव कोकाटे यांचा आमदारकीचा अद्यापही राजीनामा घेतला नाही। सुनील केदार असतील किंवा राहुल गांधी असतील यांचा तातडीने राजीनामा घेतला होता, मात्र अध्यक्ष कुठतरी यांचा राजीनामा स्वीकारायला तयार नाही। काय काय सांगता? अध्यक्षाने हे समजलं पाहिजे, जे कायदा काँग्रेससाठी आहे, जे कायदा राष्ट्रवादीसाठी आहे, तेच कायदा बीजेपी आणि सत्तामध्ये बसलेल्या सगळ्यांसाठी तेच कायदा आहे। धन्यवाद। एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या महाविकास आघाडीचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची बैठक इथे सुरू आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली की ते म्हणतात की खानच्या अनुषंगानं मुंबईमध्ये राजकारण करू नका, सामान्य लोकांचा विकासासाठी भर द्या, असं मत जे आहे ते माजी मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केलेलं। कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह सुमित साळवे, LS मराठी, मुंबई।